उद्धव ठाकरेंच्या गाडीवर तुम्ही जो काही नारळ फेकण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्राच्या राजकारणात एक ठाकरे आहेत याचं भान आंदोलन करताना होतं तुम्हाला? आम्ही गेलो होतो का पहिला उद्धव ठाकरेंच्या गाडीवर? तुम्ही माझ्या साहेबांच्या गाडीवर गेलात म्हणून आम्ही तुमच्या गाडीवर गेलो. आमचे महाराष्ट्र सैनिक कुठे चुकले? जशास तसंच उत्तर मिळणार. आणि आज नाही, उद्या आमदार झाल्यावर जरी माझ्या साहेबांवर कोणी केलं तर त्याला मी सोडणार नाही. हा माझा तुम्हाला आज शब्द आहे, रेकॉर्डवर ठेवा. माझं नेहमी मत आहे की राजसाहेब जे बोलतात ते खरं आहे. 80% भोंगे उतरले होते हो. साहेब जे बोलले त्याच्यावर मी जे रिॲक्ट केलं त्याचा फायदा स्ट्रेट जनतेला झाला. माझ्यावर पहिला गुन्हा जो आहे ना वरचा, तो हनुमान चालीसा लावल्याचा आहे. आम्ही कोणाच्या उपकारावर किंवा कुठल्यावर जगत नाही, बापजाताच्या पुण्याईवरही आम्ही जगत नाही. खरं तर उद्धव ठाकरे मोठेपणा दाखवूच शकत नाही, तेवढी त्यांची कुवतही नाही. दिघे साहेबांचा खरा शिष्य कोण याची जी स्पर्धा आहे ना, त्या स्पर्धेत आम्हाला उतरायचं नाही. दिघे साहेबांचं जे मूलमंत्र होतं काम करायचं, तेच मूलमंत्र घेऊन मी चाललेलो आहे. माझी मतं फिक्स आहेत, माझी मतं कुठे जाणार नाही. तुम्ही मला आंदोलनकारच का किंवा मी मारामारीच करतो हे का दाखवत आहे? त्याच्या पलीकडे पण अविनाश जाधव आहे.